नमस्कार, मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये। तर आज आहे 1 जानेवारी, न्यू इयरचा पहिला दिवस। तर इंग्रजी नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। हे नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना आनंदाचं, सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं, त्याचबरोबर आरोग्यदायी जावोत हेच ईश्वरचरणी प्रार्थना। तसं तर आपलं जे नवीन वर्ष आहे ते पाडव्यापासून, गुढीपाडव्यापासून चालू होतं, पण जे काही संकल्प, उद्दिष्ट, गोल्स ठरवायचा जो दिवस असतो ना, तो म्हणजे 1 जानेवारी। बरेचसे जण या दिवशी खूप साऱ्या गोष्टी ठरवतात आणि कितपत पूर्ण करतात हे ज्यांचं त्याला माहितीच आहे। कारण मीही अशी होते की मी खूप साऱ्या गोष्टी ठरवायचे, पण त्या पूर्ण झाल्या की नाही याकडे लक्षच नसायचं। पण त्यासाठीच ना मी एक सोपा मार्ग, एक सोपा उपाय घेऊन आले, तो म्हणजे डायरी लिहिणं। कारण हो, मी माझी डायरी लिहायला बसली होती। व्हिडिओ करायचा काहीच प्लॅन नव्हता, पण म्हटलं करूयात, कारण या व्हिडिओचा एका व्यक्तीला जरी फायदा झाला ना तरी माझ्यासाठी पुष्कळ आहे। कारण बरेचसे जण असे असतील की डायरी लिहितही असतील आणि काही जण असे असतील की ज्यांना डायरी लिहायला सुरुवात करायची पण कशी करू हे कळत नसेल, तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी। तर जास्ती वेळ न घालवता मी पटापट सांगते की डायरी लिहायचा फायदा होतो का आणि ती कशी लिहायची किंवा कशी सुरुवात केली पाहिजे या सगळ्यासाठी। त्यानंतर तुम्ही याच्यात तुमच्या आवडीनुसार चेंजेस करू शकता किंवा यूट्यूबवर खूप सारे असे व्हिडिओ येतात ज्यावर त्यांनी सांगितलंय की डायरी कशी लिहायची, पण मला जी सोपी पद्धत वाटली ती मी तुमच्यासोबत शेअर करते। आणि यातही तुम्ही चेंजेस करून तुमच्या पद्धतीने डायरी लिहू शकता। पण जे हा व्हिडिओ बघतात ना त्यांनी प्लीज प्लीज डायरी लिहायला सुरुवात करा, कारण याचा फायदा हा 100% होतो। ही सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट। कारण गेल्या वर्षी मी ना खूप साऱ्या गोष्टी ठरवल्या होत्या, त्यांना जवळपास सगळ्या पूर्ण झाल्या, एकच गोष्ट राहिली आणि तीही लवकरच पूर्ण होईल असा माझा स्वतःवर विश्वास आहे। त्यामुळे नक्की डायरी लिहा, तिचा खरंच फायदा होतो म्हणजे होतोच। जर तुम्ही 10 गोष्टी ठरवल्या असतील ना त्यातल्या 8 गोष्टी तुमच्या अगदी कंप्लीट होतील, हे मात्र नक्कीच। तर मी इथे 2 डायऱ्या घेतल्यात, मी 2 डायऱ्या लिहिणार आहे। तर आता 2 डायऱ्या म्हटल्यावर प्रश्न पडला असेल की 2 डायऱ्या कोण लिहितं? तर हो, एक ही माझी पर्सनल डायरी आणि एक ही जी डायरी ना मी यावर्षीच लिहायला सुरुवात करणार आहे ती म्हणजे खर्चाची डायरी। तर याविषयी आपण नंतर कधीतरी बोलूया। सगळ्यात आधी आजची हिट जी आहे ना ती डायरी। तर मार्केटमध्ये ना खूप सुंदर सुंदर डायऱ्या, जर्नल्स मिळतात। तुम्हाला जर ते आवडत असेल तर तेही घेऊ शकता। मला एक आवडली होती, ती अगदी 1000 रुपयाची वगैरे होती, पण मी स्वतःलाच प्रश्न विचारला, खरंच ही गरजेची आहे का? तर नाही, माझ्यासाठी ती गरजेची नव्हती। तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही ती घेऊ शकता, नाहीतर माझ्यासारखी ही अगदी सिंपल आणि अगदी बेसिक डायरी, ज्याच्यावर काहीच नसतं, काहीच नाहीये, अगदी प्लेन आहे, खूप म्हणजे खूपच सिंपल आहे, काहीच नाहीये, तर अशी ही डायरी तुम्ही घेऊ शकता। 100 रुपयापासून ते 2-2.5 हजारापर्यंत मार्केटमध्ये डायरी मिळतात। तुम्हाला जी आवडेल ती घ्या आणि तुम्हाला अगदी 100 रुपये खर्च करायचे नसेल तर अगदी 50 रुपयापर्यंत एक छोटंसं नोटबुक मिळतं किंवा त्यापेक्षा कमीही किमतीचं असेल ते तुम्ही आणू शकता आणि तुमची डायरी लिहायला सुरुवात करू शकता। तर सगळ्यात आधी डायरी लिहायची कशी, सुरुवात कशी करायची? तर माझी जी डायरी ना तुम्ही पाहिली तिथे फक्त नाव आहे आणि डिरेक्ट डायरी चालू होती। तर हे पेज आणि हे शेवटचं पेज आहे, हे पेज। सगळ्यात आधी ना आपल्याला हे 2 पेज लिहायचे, पहिलं आणि शेवटचं। महत्वाचं आहे पहिलं पेज आणि शेवटचं पेज। पहिल्या पेजवर काय लिहिणार, तर तुम्ही जे संकल्प केले, जे उद्दिष्ट केले किंवा जे तुमचे गोल्स आहेत, मग ते उदाहरणार्थ तुम्हाला नवीन गाडी घ्यायची असेल, घर घ्यायचं असेल, तुम्ही जर स्टुडंट असाल तर तुम्हाला कुठल्या एक्झाम द्यायचे ते असेल की तुम्हाला ही एक्झाम क्लिअर करायची, तुम्ही जर म्हणजे काम करणारे असाल तर तुम्हाला कुठली पोस्ट हवी, तुम्हाला करिअरमध्ये काय करायचंय, जे काही तुम्हाला या वर्षात तुम्हाला ज्या ज्या गोष्टी करायची इच्छा आहे, जे जे तुमच्या सोबत चांगलं व्हावं असं तुम्हाला वाटतं, ते सगळं तुम्ही पहिल्या पेजवर लिहायचंय। की मला एक नवीन, उदाहरणार्थ सांगते की मला नवीन एक कार घ्यायची, मला छान असं घर घ्यायचं आहे, हे पहिल्या पेजवर। आणि शेवटच्या पेजवर तुम्हाला लिहायचंय की मी ही गाडी घ्यायचंय आणि घेतली, हे पहिल्या पेजवर घ्यायचंय,
किंवा करायचंय ह्या गोष्टी, किंवा माझ्यासोबत ही गोष्ट व्हावी, मला असं असं करायचं आहे, म्हणजे भविष्यात ज्या गोष्टी तुमच्यासोबत व्हाव्या, कराव्या, तुम्ही करणार आहात या गोष्टी तुम्हाला पहिल्या पेजवर लिहायच्यात आणि शेवटच्या पेजवर तुम्हाला लिहायचंय मी गाडी घेतली, मी घर घेतलं, मी या पोस्टवर आहे, आत्ता मला जी पोस्ट हवी होती त्या पोस्टवर आहे, मी ही एक्झाम क्लिअर केली, मला ही नवीन गोष्ट घ्यायची होती मी ती केली, मला ही जी नवीन गोष्ट शिकायची होती किंवा शिकायची आहे आणि मी ही नवीन गोष्ट शिकलो आहे किंवा शिकले आहे, हे तुम्हाला शेवटच्या पानावर लिहायचं की त्या गोष्टी कंप्लीट झाल्या, हे तुम्हाला शेवटच्या पानावर लिहायचंय आणि मला ह्या गोष्टी करायच्या हे तुम्हाला पहिल्या पानावर लिहायचं. अगदी सिंपल, काहीही त्रास नाही. आता मधल्या पानांवर काय लिहायचं, तर मधली जी पानं आहेत ना ती खूप महत्वाची आहेत तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करण्यापासून केल्यापर्यंत नेण्यासाठी. तर सकाळीच जेव्हा तुम्ही आंघोळ वगैरे आवरता, जर तुम्ही गृहिणी असाल तर तुमची मुलं शाळेत गेली, नवरा ऑफिसला गेला, सासू सासऱ्याचं सगळं करून झालं, त्यानंतर जो तुमचा वेळ असतो ना, ज्यात बऱ्याचशा लेडीज चहा घेत असतील, टीव्ही बघत असतील, मोबाईल बघत असतील, त्यावेळेत सकाळीच पण किंवा सकाळी तुम्हाला जमत नसेल ना तर तुम्ही आदल्या दिवशीही लिहू शकता. जसं की मला उद्या कुठली कुठली कामं करायची आहेत, मला काय काय करायचंय, मला ज्या गोष्टी शिकायच्या आहेत, घ्यायच्या आहेत किंवा माझ्या आयुष्यात करायच्या आहेत, त्यासाठी मला कुठली गोष्ट करायला हवी उद्या हे लिहायचंय. तर तुम्ही स्वतःसाठी कुठली गोष्ट करता, ही तुम्हाला जे कामं करायचे असतील, जे करायचं असेल ते तुम्ही तिथे लिहात की मला उद्या हे काम करायचंय, मला इथे जायचंय, मला हे घ्यायचंय, मला स्वतःसाठी वेळ काढायचा आहे, मी मैत्रिणींसोबत बाहेर गेली. मी खरं हे गृहिणींसाठी जास्त येईल माझ्याकडनं, कारण मी स्वतः एक गृहिणी आहे. तर ज्या गोष्टी मला अप्लाय करते, ज्या मी स्वतःसाठी करते त्या जास्ती येतील माझ्याकडे. पण तुम्ही समजून घ्या, तुम्ही जे कोणी असाल, जे काही तुम्हाला करायचंय त्या पद्धतीने तुम्ही ह्या गोष्टी करू शकतात. ज्या गोष्टी करायच्या ठरवल्यात, ज्या तुम्हाला करायच्या आहेत, त्यासाठी लागणारे जे प्रयत्न आहेत, ज्या गोष्टी शिकायला हव्यात, त्यासाठी तुम्हाला काय करता येईल. जसं की मी उद्या ह्या शोरूममध्ये ही कार बघायला जाईन, मी हा फ्लॅट बघायला जाईन, मला जर कुठली नवीन गोष्ट शिकायची तर त्यासाठी काय करावं लागेल, उद्या काय करावं लागेल, किंवा आज मला काय करायचंय दिवसभरात त्या गोष्टींसाठी, हे लिहून काढत. ते खूप महत्वाचं आहे आणि त्या गोष्टी करत. म्हणजे जर आता तुम्हाला सकाळी टाइम मिळत नसेल तर तुम्ही या गोष्टी रात्रीच लिहात. तर रात्री लिहिताना असं लिहिताना की मला आज उद्या नाही, मला आज ही गोष्ट करायची, आज इथे जायचंय, आज असं करायचंय, ही गोष्ट लिहून काढत आणि त्या गोष्टी करातच, 100% करात. कुठलंही कारण न देता, उशिरा का होईना पण ते करात. ही एक गोष्ट तुम्हाला सकाळी किंवा आदल्या दिवशी लिहायची आणि त्याचबरोबर रात्री एक गोष्ट लिहायची. ती म्हणजे दिवसभरात तुमच्यासोबत कुठलीही एक चांगली गोष्ट होऊ शकते, कुठलीही चांगली गोष्ट होऊ शकते. तुमची कोणी तारीफ करू शकतं, तुम्ही जे काम करायला हाती घेतलंय ते छान होऊ शकतं, तुमचं कोणी कौतुक केलंय तर ते लिहात की मी खरंच या सगळ्यासाठी खूप काय म्हणतात आभारी आहे की माझ्यासोबत आज ही गोष्ट घडली, की किंवा थँक्यू म्हणून किंवा धन्यवाद लिहून देवाचं नाव घ्या किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीचं नाव घेऊ शकता, किंवा फक्त थँक्यू की माझ्यासोबत आज ही गोष्ट घडली, धन्यवाद माझ्यासोबत ही गोष्ट घडली. किंवा तुम्ही कुठलं तुमचं आराध्य दैवत असाल, तुम्ही ज्या कुठल्या देवाला मानत असाल त्यांचं नाव घेऊन लिहा. जसं की एक्झाम्पल, थँक्यू गणपती बाप्पा की आज हे झालं, थँक्यू स्वामी महाराज की ही गोष्ट घडली, किंवा फक्त थँक्यू की आज माझी कोणीतरी तारीफ केली, थँक्यू की आज माझं कोणीतरी कौतुक केलं. कुठलीही गोष्ट तुम्ही लिहू शकतात. किंवा असं काहीच असं होतच नाही की दिवसभरात एकही गोष्ट चांगली होत नाही, कुठली ना कुठली एक गोष्ट नक्कीच चांगली होते आपल्यासोबत, तर ती लिहात. किंवा थँक्यू आज मी हे काम ठरवलं होतं आणि ते झालं अगदी छान, असं हे तुम्ही लिहू शकता. किंवा काहीच नसेल तर थँक्यू माझ्यासोबत माझी एवढी छान सपोर्टिव्ह फॅमिली आहे यासाठी, थँक्यू एवढी छान मला मुलगी मिळाली यासाठी. म्हणजे मी माझं एक्झाम्पल सांगते की मी असं लिहिते बऱ्याचशा वेळेस. किंवा थँक्यू की माझा एवढा सपोर्टिंग असा, म्हणजे मला प्रत्येक गोष्टीत साथ देणारा नवरा मिळाला यासाठी. कुठल्याही गोष्टीसाठी ज्यासाठी तुम्ही
जी गोष्ट तुमच्या आयुष्यात छान आहे ना, ती रात्री झोपायच्या आधी, मीन्स आपण ज्या गृहिणी आहोत, जे आपले भांडे वगैरे घासून होतात, सगळी कामं होतात, आपण लाईट बंद करून झोपायला जाणार असो तर ते लाईट बंद करण्याच्या आधी ह्या गोष्टी लिहून काढात आणि तुमच्या आयुष्यात 100% फरक पडेल, ही मला खात्री आहे. किती बेसिक गोष्टी आहेत ज्या दिवसभरात तुम्हाला गोष्टी करायच्या, त्या सकाळी लिहा किंवा आदल्या दिवशी लिहा आणि दिवसभरात तुमच्यासोबत ज्या छान गोष्टी, ज्या चांगल्या गोष्टी झाल्या त्या झोपेच्या आधी लिहा. या 2 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. आणि जे उद्दिष्ट आपण ठरवले, जे गोल्स ठरवलेत, जे संकल्प केलेत, त्यासाठी दिवसभरातनं एक जो कुठलाही प्रयत्न केला असेल तो लिहात. याने जेव्हा तुम्ही 31 तारखेला जे गोल्स मी केलं आहे हे जेव्हा तुम्ही 31 तारखेला वाचताल ना, तर तुम्ही स्वतः पाहाल की त्यातल्या कुठल्या गोष्टी कंप्लीट झाल्यात. नक्की 100% त्यातल्या तुम्ही 10 गोष्टी ठरवल्या असतील ना, 7-8 गोष्टी तर अगदी आरामात पूर्ण झालेल्या असतील, कारण तुम्ही त्यासाठी प्रयत्न करता. कारण जेव्हा वाचताना त्या गोष्टी की मला हे करायचंय आणि मी हे केलंय, तर हे केलंय इथपर्यंत जाण्यासाठी तुमचा जो मधला जो प्रवास असेल ना, तो खूप सुंदर असेल आणि नक्की मजा येईल. कारण नुसतं विचार करून ना कुठल्या गोष्टी होत नाहीत. जेव्हा आपण लिहितो ना तेव्हा आपल्याला समजते की आपल्याला हे करायचंय, आपल्याला आठवत राहतं ही गोष्ट आणि त्यासाठी आपण प्रयत्न करत राहतो. ते खूप महत्वाचे आहेत. मी जर या विषयावर बोलायला बसले ना तर मी खूप बोलेन, पण अगदी सिंपल पद्धतीने सांगते की मी डायरी अशाच पद्धतीने लिहिते. ज्या गोष्टी मला करायच्या आहेत त्या मला करायच्या आहेत आणि ज्या गोष्टी मला करायच्या आहेत त्यांनी केल्या आणि जो मधले पानं असतात ना त्यासाठी लागणारे प्रयत्न, स्वतःसाठी वेळ, स्वतःची महत्वाची कामं आणि ज्या गोष्टी माझ्याकडे आहेत त्याच्यासाठी धन्यवाद, ह्या गोष्टी लिहिणं खूप गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही कुठल्या गोष्टींचे आभार मानता ना तेव्हा तुमच्यासोबत अजून चांगल्या गोष्टी घडतात, हे मी अनुभवलेलं. तर नक्की अशा पद्धतीने डायरी लिहा, तुम्हाला नक्की फायदा होईल याची गॅरंटी माझी. आणि या व्हिडिओचा एका जरी व्यक्तीला फायदा झाला, एका जरी व्यक्तीने डायरी लिहायला सुरुवात केली ना तरीही माझ्यासाठी पुष्कळ आहे. तर असा आजचा हा छोटासा मी व्हिडिओ बनवलाय, कारण मला हा लवकरात लवकर अपलोड करायचा आहे. कारण बऱ्याचशा जणांचं असं होतं की 1 तारखेला लिहायचं, 1 तारीख जर निघून गेली तर करत नाहीत बरेचसे लोक की मग पुढच्या वर्षी करू. पण मी सांगते, जरी तुम्ही आज डायरी लिहायला नाही ना सुरुवात केली, 2-3 दिवसानंतर सुरुवात करा. 1 तारखेलाच करायला हवं असं अजिबात नाही, पण प्लीज डायरी लिहायला सुरुवात करा. हे खूप छान गोष्ट आहे, याने तुमच्या आयुष्यात ना खरंच खूप फरक पडेल. तर नक्की ट्राय करून पाहात. ॲटलिस्ट ट्राय करायला काय हरकत आहे, खूप पैसेही खर्च करायचे नाहीत. आणि मी म्हणते तुम्हाला विकत जरी एक नोटबुक जरी आणायचं नसेल ना, घरात तरी एक तरी वही आपली असतेच, तर त्यात लिहायला सुरुवात करा, पण सुरुवात करा. तर हो, असा होता आजचा माझा हा छोटासा व्हिडिओ. आय होप की देवाकडे माझी प्रार्थना आहे की याचा एका व्यक्तीला तरी फायदा नक्की होऊ देत देवा, त्यांचंही आयुष्य चेंज होईल, त्यांच्या आयुष्यात खूप सारे फरक पडतील. चला तर मग आजचा हा जो व्हिडिओ तो मी इथेच थांबवते. आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आनंदी राहत, खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या.